नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. अतिरेकी कारवायांसाठी कोणत्या एका धर्मीयांना दोष देऊन चालणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंजवडी येथे झालेल्या त्रैमासिक विशेष आढावा बैठकीत शरद पवार बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, महापौर मोहिनी लांडे, वैशाली बनकर, आमदार विलास लांडे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार अण्णा बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, गुजरात येथील इशरत जहां बनावट चकमक प्रकरण आणि मालेगावातील मशिदीतील बॉम्बस्फोट या प्रकरणाने हे स्पष्ट झाले आहे की केवळ एका धर्माला एका समाजाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने देशविघातक शक्तींना पाठबळ मिळत आहे. अतिरेकी कारवायांसाठी कोणत्या एका धर्मियांना दोष देऊन चालणार नाही. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, पोलिसांनी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, तसेच व्यवस्थाही बदलली पाहिजे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अल्पसंख्याकांवर अन्याय, अत्याचार होत असतील तर आवाज उठवावा. त्यामुळे इतरांची मते मिळाली नाही तरी चालतील. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचा चेहरा बदलू शकतो असा विश्वास जनतेत निर्माण झाला पाहिजे. असे काम आणि संपर्क कार्यकर्त्यांनी करायला हवेत, असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटासाठी दुनियादारीचा खेळ रद्द केल्याने ई-स्क्वेअर चित्रपटगृहात प्रेक्षकांचा राग अनावर झाला. सलग 3 दिवस सुट्ट्या आल्याने चित्रपटगृहात दुनियादारी हा सुपरहिट मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची झालेली प्रचंड गर्दी. अशा उत्साही वातावरणात चित्रपटाचा खेळ सुरू व्हायची वेळ झाली. मात्र अचानक दुनियादारी ऐवजी चेन्नई एक्सप्रेस दाखवणार असे चित्रपटगृह प्रशासनाने सांगितले आणि प्रेक्षकांचा संताप अनावर झाला. ई-स्क्वेअर चित्रपटगृहात प्रेक्षकांनी एकच गोंधळ घातला. व्यवस्थापनाने मात्र तांत्रिक दोषाचे कारण पुढे करत हात झटकले. चेन्नई एक्सप्रेस सिंगल स्क्रीन चित्रपटगृहात लावताना त्याचे 4ही खेळ लावण्याची सक्ती UTV कडून करण्यात आली होती. यामुळे गर्दीत सुरू असलेल्या दुनियादारीचे खेळ रद्द करण्याची वेळ चित्रपटगृहांवर आली होती. या विरोधात दुनियादारीच्या टीमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर दोन्ही चित्रपटांचे 2-2 खेळ असा तोडगा त्यावर काढण्यात आला होता. हा वाद संपुष्टात येतोय तोवरच मल्टिप्लेक्समध्ये दुनियादारीचा खेळ रद्द करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे प्रेक्षक संतप्त झाले आणि त्यांनी चित्रपटगृहात गोंधळ घातला. सुमारे 2 तास हा वाद सुरूच होता. व्यवस्थापनाने प्रेक्षकांचे म्हणणे, काही प्रेक्षकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आशिष साबळे, पदाधिकारी अभिषेक थिटे, रणजित ढगे तसेच मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे चिटणीस कुणाल निंबाळकर, रवी सहाने त्या ठिकाणी तत्काळ पोहोचले. व्यवस्थापनाने तांत्रिक कारणांनी सर्व्हर डाऊन असल्याने दुनियादारी प्रोजेक्टरपर्यंत पोहोचू शकत नाही असे चित्रपटगृहाच्या मॅनेजरने सांगितले. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पाहायला येण्याचे निमंत्रण आम्ही दिले होते का, असेही ते म्हणाले. या परिस्थितीत मग चेन्नई एक्सप्रेसही प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका चित्रपट सेनेने घेतली. त्यामुळे स्क्रीन 4वर कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. प्रेक्षकांना तिकिटाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम परत देण्यात आली आणि गुरुवारपर्यंत कधीही आपल्या वेळेत येऊन हा चित्रपट पाहावा असा तोडगा यावेळी काढण्यात आला. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. टक्केवारी घेणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठेकेदारांना केलं.
रस्त्यांच्या कामात टक्केवारी घेणाऱ्या पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी यांची नावे जाहीर करावीत असे ठेकेदारांना आव्हान आहे. ते नगरसेवक जर माझ्या पक्षातील असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. शहरातील जे रस्ते मुदतीच्या आत खराब झालेले आहेत अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याबरोबर त्यांच्या अनामत रकमा जप्त करण्याची कारवाई महापालिकेने केली आहे. या कारवाईनंतर काही ठेकेदारांनी रस्त्याच्या कामात नगरसेवक आणि अधिकारी टक्केवारी घेतात. त्यामुळे खड्ड्यांना हे दोघेही जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या संदर्भात पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ठेकेदारांनी केलेल्या आरोपाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ठेकेदारांना माझे आवाहन आहे, त्यांनी टक्केवारी घेणाऱ्या पदाधिकारी आणि नगरसेवक यांची नावे जाहीर करावीत. त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल. रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही उपमुख्यमंत्री या नात्याने कारवाई केली जाईल. मात्र ठेकेदारांनी नुसते बोलून चालणार नाही, तर हा सूर्य आणि हा जयद्रथ असे सिद्ध करावे. आता ई निविदा आहेत. पूर्वी निविदा न भरण्यासाठी दमदाटी केली जात असे, आता तसे राहिलेले नाही. पुणे, पिंपरी चिंचवड कुठेही काम करताना पारदर्शक पद्धतीने कामे झाली पाहिजेत. काही जणांनी आमच्या काळात एवढे खड्डे नव्हते असे म्हटले होते. मात्र कोणाच्या काळात किती खड्डे होते याकडे लक्ष न देता आम्ही खड्डे बुजवण्याच्या कामाला प्राधान्य दिले असे पवार यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. महापौर वैशाली बनकर यांनी महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे राजीनामा दिला. पालिकेच्या गेल्या वर्षी निवडणूक झाल्यानंतर महापौर पदाची अधिकाधिक जणांना संधी मिळावी यासाठी हे पद 1.25 वर्षांचे करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. बनकर यांचा हा कालावधी जूनमध्येच पूर्ण झाला. तेव्हापासूनच नव्या महापौरांची चर्चा सुरू झाली होती. उपमुख्यमंत्री पवार आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यातही याबाबत चर्चा झाली. त्यानंतर बनकर राजीनामा देणार हे स्पष्ट झाले. त्यानुसार दुपारी त्यांनी पालिका आयुक्त आणि नगर सचिव सुनील पारखी यांच्याकडे राजीनामा सोपवला. हा राजीनामा सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार असून त्यानंतर नव्या महापौरांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. ही निवड सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता नगर सचिवांनी व्यक्त केली. बनकर यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपण राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. यावेळी पक्षप्रवक्ते अंकुश काकडे, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, बाबूराव चांदेरे आदी उपस्थित होते. आपल्याला 2 महिन्यांचा जादा कालावधी मिळाला असून त्याबद्दल आपण समाधानी आहोत असे त्यांनी सांगितले. गणेश विसर्जन मिरवणुकीत 2च पथके ठेवण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी केले आहे. महापालिकेच्या वतीने गणेश मंडळे आणि पोलीस प्रशासन यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर वैशाली बनकर, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, पोलीस सह आयुक्त संजीव कुमार सिंगल, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र जगताप, सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेवक रवींद्र माळवतकर, किशोर शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रानडे म्हणाले, मागील वर्षी ढोल ताशा पथकांना अनेक सवलती देण्यात आल्या होत्या, मात्र पथकांची संख्या वाढत आहे.
एका चौकामध्ये अर्धा तास पथके वाजवतात, त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला खूप उशीर होतो. एका पथकामध्ये सुमारे 200 प्रतिनिधी असतात. एका बाजूला वाजून झाले की पथके दुसरीकडे जातात, त्यामुळे गर्दी होते. मंडळे बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे येत असतात. अशा वेळी विसर्जन मिरवणूक पाहायला येणारे विरुद्ध दिशेने यायला सुरुवात करतात, त्यामुळे चेंगराचेंगरी होते. हे टाळण्यासाठी आता ढोल ताशा पथकांवर बंधने आणणे आवश्यक आहे. यासाठी एका मंडळापुढे ढोल ताशा किंवा बँड यापैकी 2च पथके ठेवण्याचा प्रस्ताव असल्याचे रानडे यांनी सांगितले. पोलीस आयुक्त पोळ म्हणाले, मंडळांनी भावना भडकवणारे देखावे न करता धार्मिक एकात्मतेचे देखावे उभारावे असे आवाहन केले. गणेशोत्सवातील धोक्याची पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व नागरिकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. पोलीस प्रशासनाकडून गणपती मंडळांना कोणताच त्रास देण्यात येणार नाही. मात्र मंडळांनी सुद्धा पोलिसांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे पोळ म्हणाले. या दरम्यान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलिसांच्या विविध परवानगीसाठी एक खिडकी योजना करावी. पोलिसांकडून मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत अशा मागण्या केल्या. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. रक्षाबंधनाचा सण अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपल्याने राखी खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी होत आहे. विविध रंगातल्या आणि आकारातल्या आकर्षक खड्यांचा वापर केलेल्या राख्यांना यंदाच्या मोसमात विशेष मागणी आहे. तसेच मोती राखी, मीना राखी, चंदन राखी, बाजूबंद राखी, जलाशीष राखी, जरीची राखी असे विविध राख्यांचे प्रकार महिलांना आकर्षित करत आहेत. कमीत कमी 50 पैशांपासून ते 1000 रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये 1000 रुपयांची हिऱ्याची राखी यावर्षीचे खास आकर्षण बनली आहे. चांगल्या आणि मध्यम प्रतीचा खडा लावलेल्या राख्यांच्या बाजारातील किमती 1 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहेत. तसेच लुंबा राख्याही महिला वर्गाला आकर्षित करत आहेत. या राख्यांच्या किमती 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहेत. लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या कार्टून राख्याही आघाडीवर आहेत. छोटा भीम, स्पायडरमॅन, बालवीर, अँग्री बर्ड, सॉफ्ट टॉईज तसेच लाइटिंगच्या राख्याही लहान मुलांना भुरळ घालत आहेत. त्यांच्या किमती 10 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत आहेत. विविध प्रकारच्या राख्या लोकांचे आकर्षण ठरत असताना सोन्या चांदीच्या राख्यांची मागणीही कमी झालेली नाही. या वर्षीपासून लागू करण्यात आलेल्या LBT करातून राख्यांना वगळण्यात आल्याने यंदा राख्यांचे भाव स्थिर आहेत. मात्र वाढती महागाई पाहता त्यांच्या किमतीतही किंचितशी वाढ झाल्याचे राख्यांचे व्यापारी भरत सुराणा यांनी सांगितले. दरवर्षी जे दोऱ्याचं आणि कलकत्त्याचं जे ट्रेज असतो, पण यावर्षी कलकत्त्याचं कमी आहे आणि हे स्टोनचं जोरात चाललंय. हे अहमदाबाद, राजकोट आणि सुरतवरून येते. स्टोनचं हे 2 वर्ष झालेले मोठं डिमांड आलेलं आहे. स्टोनची आणि टेडी बेअरची लहान मुलांची जी खेळणीची लाईट असते, पॉकीमॅन, स्पायडरमॅन, वेगवेगळे मध्ये सिरियल दाखवतात, त्या सिरियलवरती यावेळी टेडी बेअरची लई जोरात डिमांड आलेली आहे आणि टेडी बेअरची राख्याचं जास्त माग आहेत यावेळी.
किमतीमध्ये जास्त काही फरक नाहीये, तरी महागाईच्या हिशोबाने 15 ते 20% रेट वाढलेला आहे यावेळी, आणि त्याचा परिणाम गिराकीवरती पण पडलेले आहे. जे गिराक आधी 5,000ची राख्या घ्यायचे ते आता 3,500 3,000 मध्ये समाधान करतात ते.